नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणूक प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे। प्रभागातील चारही उमेदवारांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने प्रचाराचा शुभारंभ करून मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे। यावेळी त्यांनी परिसरातील हनुमान मंदिर आणि गणपती मंदिराचे दर्शन घेतले। प्रचाराच्या या टप्प्यात उमेदवारांनी एकतेचा संदेश देत विकासाभिमुख राजकारणावर भर दिलाय। प्रभाग क्रमांक 6 मधून मनीष उर्फ शंभू सुनील बागुल हे सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांच्या वडिलांनी माजी नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासासाठी काम केलंय। रोहिणी बापू पिंगळे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत असून महिला व नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। वाळू विश्वनाथ काकड हे देखील सामाजिक कार्यात रुजू असून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी ओळखले जातात। तर चित्रा जगन्नाथ तांदळे या डॉक्टर असून कोरोना सारख्या महामारीच्या काळात त्यांनी अनेक रुग्णांना उपचार देत जीवनदान दिले। आज प्रचाराचा दुसरा दिवस असून उमेदवारांनी रामवाडी व क्रांतीनगर या परिसरामध्ये भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधलाय। यावेळी पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या। या समस्यांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन उमेदवारांनी नागरिकांना दिले। प्रचारादरम्यान उमेदवारांनी विकास, पारदर्शकता आणि लोकसहभाग या मुद्द्यांवर भर देत प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला असून येत्या काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये आलेलो आहोत। यांच्या आज प्रचाराचा दुसरा दिवस आहे आणि नागरिकांचा भरघोस प्रतिसाद देखील यांना मिळत आहे। तर आपण आलो आहे मधु अण्णा संधान यांच्या निवासस्थानी। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसा नगरसेवक हवाय। शंभूराजे झालं, हे झालं, या काही झाल्या, या मुळातच कार्यकर्ते, ओरिजिनल कार्यकर्ते आणि ते समाजसेवेचं व्रत घेऊन आपल्या भागात उभे राहिलेले। आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की ह्या भागातली 100% मतं आहे ना या पॅनलला पडतील आणि चारही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील। शंभूराजे स्वतः कार्यकर्ता आहे, 24-25 वर्षे तो पब्लिकमध्ये असतो, युवकांच्या संपर्कात राहतो आणि हे प्रभागाची विकास आणि उन्नती करतील आणि हे जास्तीत जास्त निधी भारत सरकार आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं आणून आपल्या प्रभागाचा विकास करतील। एवढं बोलून माझे 2 शब्द बोलतो। नक्कीच आता अण्णांनी आपल्याला सांगितलं की भरघोस मतांनी ही चारही उमेदवार निवडून येतील आणि त्यांना नक्कीच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। आता ते सध्या प्रचार करत आहेत, अनेक नागरिक त्यांना त्यांच्या समस्या सांगित आहेत आणि त्या नक्कीच हे चारही उमेदवार त्यांच्या समस्या सोडवतील। आणि अण्णांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे त्यांचे धन्यवाद। त्याचप्रमाणे बाळू पहिलवान विश्वनाथ काकड हे देखील सामाजिक कार्यकर्ते होते, त्यांनी देखील खूप चांगले कार्य केले आहे। रोहिणी बापू शेठ पिंगळे यांचे मिस्टर देखील डाळिंबाचा व्यवसाय आहे त्यांचा आणि त्यांनी देखील अनेक सामाजिक कार्य केले आहे। आणि मनीष सुनील बागुल हे देखील अनेक काळांपासून त्यांचे वडील आणि ते देखील सामाजिक कार्य करत आहेत। तर हे चारही उमेदवार आज तुमच्या दारात आले, तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगले बोलले ते, आमचं पण त्यांचं भाग्य, आम्ही त्यांच्यामध्ये पण आहे मतदानाच्या याच्यामध्ये। तर कार्य पण चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे। पिंगळे साहेब आहे ना, त्यांचं पण कार्यक्रम आपले आहे। पेशंटला पण खूप मदत, तांदळे डॉक्टर आहे ना, त्यांनी पण सेवा खूप केलेली आहे। असं काय काय सेवा केली डॉक्टरांनी? आज मदत आजारी पडले म्हणजे व्यवस्थित होऊन जातो बा असं। चारही उमेदवार आलेले होते माझ्या दारापुढे, त्यांना मी सहकार्य केलं, मी पण त्यांनी पण मला सहकार्य चांगले येते करते, त्यांचंच आमचं त्यांच्यामध्येच आम्ही सामील आहे, त्यांना माझा आशीर्वाद आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।